सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार नाही. तुम्हाला आज दैनंदिन घडामोडींवरती विशेष लक्ष ठेवावं लागेल. आज प्रकृतीकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. आज तुम्हाला नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच वैवाहिक जीवनामध्ये गोडवा आणि प्रेम राहील. नोकरदार लोक आज कामामध्ये फार व्यस्त राहतील आणि तुमच्या कामाचं कौतुकही होईल. सरकारी नोकरीची तयारी करत असलेल्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि उत्साहाच्या भरामध्ये कोणतंही काम करू नका. उत्पन्न आणि खर्च याचा मेळ घालून तुम्हाला बजेट बनवावं लागेल. आज तुम्हाला दैनंदिन गोष्टींवरती खास लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना कपडे आणि अन्नदान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. आज वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनामध्ये तुम्हाला काही निराशाजनक स्थितीचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायामध्ये नवीन योजना सुरू करताना फार सावध राहा. गुंतवणुकीबद्दल सावधरित्या पडताळणी करावी. तुमच्यासाठी पैसे मिळण्याचे काही नवीन मार्ग खुले होतील. तुमच्याजवळ तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी वेळ आणि ऊर्जा असेल. हा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक राहील, त्यामुळे तुम्हाला सावध राहावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहणार आहे. आज तुम्ही श्रीकृष्णाला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज मिथुन राशीच्या लोकांना फार चांगले दिवस आहेत. आज तुम्हाला कामामध्ये प्रचंड यश मिळेल. तुमच्या चांगल्या कामामुळे तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. आज तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदार लोकांना आज कामामध्ये चांगले यश मिळेल. पदोन्नती आणि वेतनवृद्धीची शक्यता आहे. आज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतील आणि तुम्हाला चांगलं आर्थिक स्थैर्य देखील लाभेल. तुम्हाला तुमच्या संपत्ती संदर्भात एखादा मोठा व्यवहार करण्याची संधी मिळेल आणि तुम्हाला त्यामध्ये यशही मिळेल. कोर्ट कचेरीमध्ये एखादा खटला सुरू असेल तर तुम्हाला तुमचा अधिकार मिळेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू घ्याल आणि तुमच्यातील प्रेम खुलत जाईल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम याचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस फार चांगला असेल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल. तसेच एखाद्या नव्या प्रोजेक्टची जबाबदारी तुमच्यावरती सोपवली जाईल. तुम्ही या प्रोजेक्टमध्ये उत्साहानं सहभाग घ्याल आणि तुमच्या प्रयत्नांमुळे चांगले परिणामही मिळतील. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना आज चांगला नफा मिळण्याची संधी आहे. तुम्हाला व्यवसायामध्ये पैसा कमवण्याच्या बऱ्याच संधी मिळतील आणि तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घ्याल. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस रोमांचनं भरलेला असेल. आज तुम्हाला एखाद्या रोमॅन्टिक डिनर डेटवर जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी योजना बनवण्याची देखील संधी मिळेल. स्वप्नांच्या पूर्ततेसाठी तुम्ही आज जोडीदारासोबत काम कराल आणि तुमच्या नात्यामध्ये दृढता येईल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आज तुम्हाला तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावं लागेल आणि कामामध्ये सातत्य राखावं लागेल. आज तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ व्यतीत करू शकाल. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं सहकार्य घेण्याची गरज भासू शकते. आज तुमची प्रकृती चांगली राहील, परंतु तुम्हाला खाण्यापिण्यावरती लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्याची गरज भासू शकते. आज तुम्हाला मानसिक शांतता टिकवून ठेवण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच आज कामामध्ये स्थैर्य टिकवण्याची देखील गरज आहे. आज तुम्हाला काही आर्थिक लाभ होऊ शकतात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशाला लाडूचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागेल आणि निर्णय घेण्यातही तुम्हाला अडचणी येतील.
आज तुम्हाला तुमच्या खाजगी आणि व्यावसायिक जीवनामध्ये अडचणींना तोंड द्यावं लागेल. आज तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवावं लागणार आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला नाही. गुंतवणुकीबद्दल तुम्हाला आजचा दिवस चांगला नाही. तुम्हाला सावध राहून गुंतवणूक करावी लागेल, कारण तुमच्या अंदाजापेक्षा जास्त नुकसान होण्याची आज शक्यता आहे. जर तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला गुंतवणुकीवरती नियंत्रण ठेवावं लागेल. व्यापारामध्ये तुम्हाला सतर्क राहावं लागेल, त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना तुम्हाला फार विचार करावा लागणार आहे. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस अनुकूल नाही. जोडीदारासोबत तुमचे वाद होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी फार चांगला आहे. तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही सोनेरी संधी देखील मिळतील आणि तुम्हाला योग्य वेळी या संधीचा वापर करता आला पाहिजे. मेडिकलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आजचा दिवस फार शुभ राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कष्टाने योग्य परिणाम मिळतील आणि तुमच्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्याची संधी देखील मिळेल. तुम्हाला व्यवसायामध्ये पुढे जाण्यासाठी चांगली संधी मिळेल. तुम्हाला पैसे कमावण्यासाठी सज्ज राहण्यासोबतच त्याचा योग्य प्रकारे वापर करण्याबद्दलही निर्णय घ्यावे लागतील. दिवसभराच्या धावपळीनंतर तुम्हाला स्वतःसोबत वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस यशस्वी बनवण्यासाठी तुम्हाला दृढ संकल्प आणि कष्ट, वेळेवर या सगळ्यांचा वापर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुम्हाला आज तुमच्या ध्येयाबद्दल तत्परता आणि लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस फार शुभ ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळणार आहे. आज तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त निर्णय घ्यावे लागू शकतात, त्यामुळे तुम्ही जे विचार करत आहात त्यावर तुम्हाला फार सावध राहावं लागेल. तसेच तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून वाचलं पाहिजे. तुम्हाला कोणत्याही व्यक्तीवर जास्तीचा विश्वास टाकून आज चालणार नाही. तुम्हाला आज जीवनामध्ये अधिकाधिक धैर्य दाखवावं लागेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबामधल्या सदस्यांसोबत वादात अडकून चालणार नाही. तुम्हाला तुमच्या वेळेचा सदुपयोग आज करावा लागेल. तसेच काही वेळ स्वतःच्या आवडीनिवडींना देखील द्यावा लागेल. विद्यार्थ्यांना आज आराम करण्याची संधी मिळेल आणि आज तुम्ही तुमच्या कामामध्ये यशस्वी व्हाल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार अनुकूल राहणार आहे. आज तुम्हाला काही नवीन करण्यापेक्षा जुन्या कामांवर लक्ष द्यायला हवं. आज तुम्हाला तुमच्या आरोग्यावरही लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमचे पैसे आणि वेळ दोन्ही वाचवण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत अधिक वेळ व्यतीत करण्याची गरज आहे. आजचा दिवस तुम्हाला थकवणारा असेल, त्यामुळे स्वतःची कामं वेळेवर पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दृढ राहावं लागेल. व्यापारामध्ये चांगला नफा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचे कष्ट आज वाढवावे लागतील. पैशांच्या देवाणघेवाणीत तुम्हाला सावध राहावं लागेल. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा तुमच्यासाठी आव्हानात्मक राहील, त्यामुळे तुमच्या आर्थिक योजनांवरती लक्ष देण्याची गरज आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी असामान्य असा राहील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्रातून अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस फार शुभ आहे. तुम्हाला आज अशी एखादी वस्तू मिळेल ज्यामुळे आजचा दिवस अविस्मरणीय बनेल. आज तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुमचं मन फार प्रसन्न होणार आहे. याचा चांगला परिणाम तुमच्या प्रकृतीवर होऊ शकतो. आज एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही व्यस्त राहाल, पण तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळतील. विद्यार्थ्यांना आज आवडत्या विषयामध्ये यश मिळेल आणि अभ्यासामध्ये तुम्हाला चांगले गुणही मिळतील. आज संध्याकाळी तुम्ही सामाजिक घडामोडींमध्ये भाग घ्याल, ज्यामुळे तुमचा मान सन्मान वाढेल. प्रेमजीवनातील रहस्यांवरनं पडदा उठवण्याची वेळ आली आहे. तसेच तुम्हाला तुमचं नातं स्पष्ट रूपानं समजून घेण्याची सुवर्ण संधी आज मिळेल. आज तुम्हाला आत्मविश्वासानं कामं पूर्ण करावी लागतील, ज्यामुळे तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पांढऱ्या चंदनाचा टिळा लावून भगवान महादेवाला तांब्याच्या पात्रातनं जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास.
श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस अनुकूल नाही. आज तुम्हाला कामामध्ये संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. आज तुम्हाला तुमचे विचार आणि तुमची कामं यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज तुम्हाला आजूबाजूच्या लोकांशी संयम आणि विचारानं बोलावं लागणार आहे. तसेच आज व्यापारातही तुम्हाला पैसे कमवण्याचे नवीन मार्ग शोधावे लागतील. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर भर द्यावा लागेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आज घरगुती कामातही तुम्हाला संयम ठेवण्याची गरज आहे. प्रेमी युगलांसाठी आजचा दिवस रोमॅन्टिक असेल आणि लव्ह पार्टनर सोबत डिनर डेटवर जाण्याची संधी मिळेल. आज तुम्ही एकमेकांसोबत आरामदायी क्षणांचा आनंद घ्याल आणि भविष्यासाठी योजना बनवाल. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत विचार शेअर करावे लागतील आणि वेळ घालवावा लागेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना लाडू आणि प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस फार चांगला आहे. तुम्ही केलेल्या कामांमधनं तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही जीवनातील सर्व आव्हानांचा सामना कराल. आज तुम्हाला कुटुंबीय आणि मित्रांकडून भरपूर सहकार्य मिळेल. तुम्ही जीवनातील सुखदुःख त्यांच्याशी शेअर कराल. तुम्हाला आज चांगले आणि विशेष भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रियजनांसोबत तुम्ही या भोजनाचा आनंद घ्याल. आज तुम्हाला संपत्ती वाढवण्यासाठी नवीन गुंतवणूक तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. तुमच्या अभ्यासासाठी वेळ चांगली आहे. विद्यार्थी जीवनामध्ये काही नवीन करून दाखवण्याची तुम्हाला संधी मिळेल. आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घ्यावी लागेल आणि नियमित व्यायाम करावा लागेल. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने तुम्ही तुमचं काम पूर्ण कराल. आज तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवता सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.